सो वेलकम बॅक टू मॅच्युअर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SPIT या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत त्या कॉलेजचा रिव्ह्यू घेणार आहे की कॉलेज कसं आहे, प्लेसमेंट कसं आहे, कॅम्पस कसं आहे आणि किती पर्सेंटेज लागतात त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. तर आपल्यासोबत आता आहे संजवाड नाही का आपल्यासोबत आहे. तो SPIT या कॉलेजमध्ये नाही का कम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे. तर आपण त्याचं इंट्रोडक्शन घेऊया आणि आपल्याला त्या कॉलेजबद्दल पूर्ण रिव्ह्यू की कॉलेज कसं आहे, काय आहे आपण त्याला विचारतो. ओके. तर संजवाड, तुझं स्वागत आहे आमच्या मॅच्युअर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनलवरती. तर तुझं नाही का शॉर्टमध्ये एक इंट्रोडक्शन दे. हॅलो एव्हरीवन. थँक यू सो मच. माझं नाव शिवशरण संजवाड आहे आणि मी करंटली थर्ड इयर SPIT कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये आहे. तर माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की आता SPIT कॉलेज म्हणजे महाराष्ट्रातलं टॉप 5 मध्ये येणारं किंवा मग एक चांगल्या दर्जाचं कॉलेज म्हणून पूर्ण महाराष्ट्र त्याच्याकडे बघतो किंवा मग प्रत्येक मुलांचं स्वप्न असतं की COAP नंतर PICT झालं तर मग SPIT असेल, VJTI असेल, या कॉलेजकडे बघितलं जातं. तर मग तुला या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये तुला काय वाटतं की खरंच ते कॉलेज टॉपचं आहे की फक्त पर्सेंटेज किंवा कॅम्पस किंवा त्या कॉलेजचं नाव आहे म्हणून त्याला नाही का टॉपचं म्हणलं जातं? टॉप इन द सेन्स आहे. भरपूर काही गोष्टी असतात. प्रत्येक पॅरामीटर्स भरपूर असतात ज्यावर ते लोक जज करतात म्हणजे किंवा कॉलेजला रँक करत असतात. बेसिकली माझ्या हिशोबाने कॉलेजचं टॉप ॲज इन की किती कोणत्या टाईपचे स्टुडंट्स तुम्हाला त्यामध्ये मिळतात, कोणत्या टाईपच्या टीचर्स असेल, प्लेसमेंट असेल, भरपूर काही पॅरामीटर्स असतात. माझ्या हिशोबाने खूप काही पॅरामीटर्समध्ये डेफिनेटली हे टॉप कन्सिडर केलं जातं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय थिंक स्टुडंट्स आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर की सराउंडिंग कसं भेटेल तुम्हाला. ओके. जर का आपल्याला आजच्या MHT CET ची बॅच किंवा JEE ची बॅच असेल, यांना जर काही SPIT मध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुझ्या अंदाजाने की त्यांना किती पर्सेंटेज लागतील जर का कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर? पर्सेंटेज तर आय डोंट थिंक सो एनिथिंग आहे त्यामध्ये म्हणजे जे पण ग्रुपिंगचा क्रायटेरिया असेल 75 ऑर वॉट एव्हर आहे 50%. पर्सेंटाईल डेफिनेटली दॅट इज अराउंड 99 आता एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे की काय होता, पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा आय गेस 99.7 और 6 होता अँड कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचं पण अराउंड तेवढंच होतं अँड EXTCचा अराउंड 99.4 और 2 समथिंग होता. कॅप राऊंड अनुसार ते व्हॅरी करेल डेफिनेटली. आणि इन्स्टिट्यूशन राऊंड पण असतं. इन्स्टिट्यूशन राऊंड मध्ये पण मोस्टली तेच रेंज असतात. मे बी 98 जाऊ शकेल. त्याच्यात कमी तर मला नाही वाटलं. आणि भरपूर कॅटेगरीज असतात. लेट्स से डिफेन्स कॅटेगरी असेल किंवा जे पण कॅटेगरी वाईज कॅटेगरी असतात, जनरल, OBC, SC, ST जे पण असतात त्याच्या हिशोबाने पण भरपूर व्हॅरी करेल ते. म्हणजे मिनिमम आपल्याला 99 प्लस किंवा 99.5 च्या पुढेच लागतं. इन जनरल टू बघायला बी गेलं ऑनेस्ट तर? 99 बोललं तरी लोक काही वेळा म्हणजे नाही मिळत 99 वर पण ओके, काही ओके. वेळा पाहिलेलं मी पण. येस. ठीक आहे. आता नाही का तुझे जवळपास थर्ड इयर एंड होत आलंय, तर तुला तुमच्या कॉलेजच्या कॅम्पस बद्दल काय सांगशील किंवा फॅकल्टी कोऑपरेटिव्ह आहेत का? म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट कसे आहेत किंवा काय शॉर्ट मध्ये? कॅम्पस एज इन इन्फ्रा. येस. सो इन्फ्रामध्ये 50 एकर्सचा कॅम्पस आहे. पण 50 एकर्सच्या कॅम्पसमध्ये ऑब्व्हियसली सगळं आमचं नाही आहे. त्यामध्ये SPCE पण आहे, SPIT पण आहे. तुम्ही ऐकलं असेल SPCE बद्दल, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ब्रांचेस आहेत. ते जस्ट कॉलेजच्या ऍडजस्टंटच आहे. आय मीन एवढं ऍडजस्टंट आहे की आम्ही कॉलेज काही वेळा SPCEच्या गेटने एंटर करतो आमच्या कॉलेजमध्ये. ते एक आहे. SP जैन एक आहे अँड भवन कॅम्पस आहे, वाडिया स्कूल आहे. तर भरपूर सारे स्कूल्स कॉलेजेस आहेत त्यामध्ये ह्या 50 एकरच्या कॅम्पसमध्ये. आणि ग्राउंड्स आहेत, 3-4 ग्राउंड्स आहेत. कॅन्टीन्स आहेत. कॅन्टीन्स पण म्हणजे आमची बिल्डिंग बोललं म्हणजे SPIT मध्ये तिथं 2 कॅन्टीन्स आहेत आणि मेससाठी पण 2 मेस आहेत. कॅन्टीन्स आमच्या कॉलेजचे सोडून SP जैनची पण कॅन्टीन आहे, भवनची पण कॅन्टीन आहेत. भरपूर सारे प्रत्येक कॉलेजचे आहेत. असं नाहीये की तुम्ही त्याला ऍक्सेस नाही करू शकत. काही वेळा काही गोष्टी अलाउड आहेत, तर काही गोष्टी नाही आहेत. डिपेंड्स. आणि ओके. रिगार्डिंग द लॅब वगैरे आहेत, कॉम्प्युटर्स आहेत. आणि आय गेस इट वॉज अलाउड की रात्री 10 पर्यंत तुम्ही बसू शकता कॉम्प्युटर लॅबमध्ये अँड ऍक्सेस करू शकता अँड विथ AC असेल
सो ह्या समरमध्ये तर एसी नेसेसरी होतं. आणि बाकी दॅट्स ऑल. आणि फॅकल्टीज वगैरे आहेत चांगले फॅकल्टीज. वेल आहेत पीएचडी केलेले भरपूर. ओके. म्हणजे आता आपण थोडं अकॅडमिक्स कडे जाऊया, की अकॅडमिक्स आणि फॅकल्टी बद्दल म्हणजे की आता सबमिशन असेल किंवा मग फॅकल्टी म्हणजे की आता पर्सनल आपल्याला काही डाऊट असेल तर फॅकल्टी सॉल्व्ह करता का? किंवा मग अटेंडन्स बाबतीत की आता मोस्ट ऑफ द कॉलेजला तर आपण बघतो की 75 अटेंडन्स कंपल्सरी आहे. तर या अकॅडमिक्स, अटेंडन्स आणि या थोड्या कल्चर बद्दल काय सांगशील? सो अटेंडन्स इज कंपल्सरी. अटेंडन्स 75% कंपल्सरी आहे. आणि लॅब्सची पण 75% वेगळी कॅल्क्युलेट होती आणि थेअरीची 75% वेगळी कॅल्क्युलेट होती. सो दोन्हीमध्ये तुम्हाला मेंटेन करावं लागेल की लॅबची 75 पण होते आणि थेअरीची पण 75 होते. ओके. आणि जर नाही झालं तर 65 to 75 मध्ये लाईक अशी पेनल्टी असते की तुम्हाला कॉलेजला यावं लागेल, काही प्रोजेक्ट करावं लागेल, असं असं काहीतरी पेनल्टी असू शकेल. 65 to 75% मध्ये जर राहिला. 50 to 65% मध्ये जर राहिला तर काही पेनल्टी पे करावं लागेल तुम्हाला, जे पण पेनल्टी आहे. आणि त्यानंतर तुम्ही एक्झामला बसू शकता. आणि 50च्या जर कमी असेल तर तुम्हाला ESE ला बसू देणार नाहीत ते. आणि तुम्हाला रिपीट करावं लागेल ओके. हे. आणि सबमिशन्स वगैरे असेल तर सबमिशन्स लाईक एक Moodle नावाचा प्लॅटफॉर्म आहे. खूप लोक यूज करतात. IIT बॉम्बेमध्ये पण असेल ते Moodle वगैरे आय गेस. आणि ते Moodle वरती सगळे सबमिशन्स होत असतात आमचे. अँड दॅट इज ऑन टाइम. डेडलाईन जर पास झाली तर जे पण त्यांचे आहेत 1 मार्क कट, 2 मार्क कट जे पण. आता आपण इंजिनिअरिंगला नाही का एवढे वर्ष स्ट्रगल करून 12th असेल, 10th असेल, सीईटी, जेई असेल, हे चांगले मार्क घेऊन नाही का आपण एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी करतो. का तर आपलं एक स्वप्न असतं की आपण एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब केलं पाहिजे किंवा चांगल्या पॅकेजची आपल्याला नाही का नोकरी लागली पाहिजे. तर म्हणजेच तुमच्या कॉलेजमध्ये असणारे प्लेसमेंट सेल असेल किंवा मग ऍव्हरेज आणि हायेस्ट पॅकेज किती असेल आणि कंपनी येतात का, व्हिजिट करतात का, आणि की ऍव्हरेज किती पर्सेंटेज ऑफ लाईक की 100 आउट ऑफ 80% नाही का मुलं प्लेस होतात दरवर्षी, याच्याबद्दल काय सांगशील तू? नॉट जस्ट अबाउट प्लेसमेंट. भरपूर लोक हायर स्टडीजला पण जातात. हायर स्टडीजवाले पण येस. भरपूर लोक आहेत. मग त्यांचा एक सिग्निफिकंट पार्ट ते पण कट होतो. आणि येस. त्यानंतर जे राहिलेलं असतं त्यांचं प्लेसमेंटमध्ये. मग त्यामध्ये ॲव्हरेज जर सांगायला गेलं आता एक्झॅक्ट आकडा दॅट इज अराउंड 15 असेल. 15 आणि ते ब्रांच वाईज पण डिफर करेल. आणि ओव्हरऑल येस. 15 असते. आणि हायेस्ट ऑन कॅम्पस व्हॅरी करत राहतात प्रत्येक इयरला. पण 34 का 33 फोनपेचं जे आहे ते युजली ते दॅट इज कन्सिडर टू बी टार्गेट. आणि त्यानंतर जे पण 50 वगैरे असेल ते व्हॅरी करतं प्रत्येक इयरी जे पण आहे. पण फोनपेवाला जे आहे ते दरवर्षीचं आहे. आणि युजली लोक त्याला टार्गेट करतात की मला फोनपेमध्ये प्लेसमेंट पाहिजे वगैरे. येस. येस. आणि कंपनीज व्हिजिट करता. येस, कंपनीज व्हिजिट करता. सगळे कंपनीज व्हिजिट करता मोस्टली. म्हणजे सगळे म्हणजे आय मीन जे रेग्युलर आहेत ते. आणि ते रेग्युलर रिक्रुटरची तुम्ही लिस्ट जर वगैरे पाहिजे असेल तर वेबसाईटवरती पाहू शकाल तुम्ही. आणि इंटर्नशिपसाठी पण येत राहता, प्लेसमेंटसाठी पण येत राहता. इंटर्नशिप्स तुम्हाला 3rd इयरमध्ये पण मिळू शकता. आणि 2nd इयरच्या एंडिंग आणि 3rd इयरच्या मध्ये स्टार्टिंगमध्ये. आणि त्यानंतर प्लेसमेंटसाठी 4th इयरच्या स्टार्टिंगला. आणि ऑन ऍव्हरेज आणि काय किती पर्सेंटेज पेमेंट वगैरे. असतं? पर्सेंटेज बोलत होतो तुम्ही. पर्सेंटेज इज अराउंड I don't have any specific answer to this, but around 90, 80, 90, 90, 95, 100 पण बोलू शकतो. I don't have any specific answer to this. ओके. ओके. येस. त्यानंतर ना आता आपल्या कॉलेजमध्ये नाही का वेगवेगळे इव्हेंट्स होता, वेगवेगळे क्लब्स होता, म्हणजे वेगवेगळे कोडिंगचे हॅकॅथॉन असतील किंवा मग कल्चरल डे असतील किंवा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे वेगवेगळे इव्हेंट होतात. तर त्या इव्हेंटच्या जर्नी किंवा आपण कॅम्पसमध्ये आपलं असतं की आता एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतलं तर एक एन्जॉयमेंट पण पाहिजे. मग त्या रिगार्डिंग तू काय सांगशील? कॉलेज कमिटीज, फेस्ट आणि हॅकॅथॉन्स ह्याबद्दल लाईक आय थिंक मोर दॅन जेवढं एक्सपेक्ट कराल तुम्ही असेल. भरपूर सारे इव्हेंट्स होतात. तुम्हाला कॅचअप करायला इश्यू येईल. आय मीन एकाच डेला मल्टिपल इव्हेंट्स होत राहतात. आणि हॅकॅथॉन्स वगैरे पण भरपूर होत राहतात. लाईक नॉट जस्ट SPIT. तुम्ही जस्ट SPITचे पार्टिसिपेट नाही कराल. आय मीन बाजूचे जे पण कॉलेजेस आहेत मोस्टली जसं इथं एन्व्हायरमेंट आहे VJTI आणि DJ सांगवी, त्याच्यासोबत मोस्टली आम्ही कम्पीट करत राहतो ॲज इन त्या कॉलेजेसमध्ये जात राहतो वगैरे. आणि जेवढे पण हॅकॅथॉन्स वगैरे आहेत भरपूर होता. भरपूर सारे कमिटीज आहेत.
काहींचे नाव घ्यायला गेलं तर SDC, CSI, IEEE, CS, WI, स्पार्क, अजून काय असेल, स्टुडंट काउन्सिल, भरपूर सारे कमिटी आहेत. मी नाव घेत जाईल आणि ते आणि ई-सेल भरपूर सारे आहेत. आणि हे झालं रिगार्डिंग टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असेल किंवा केस स्टडीज वगैरे, त्याच्यासाठी पण भरपूर सारे इव्हेंट्स होता. केस स्टडी कॉम्पिटिशन पण होता, हॅकेथॉन्स पण होता आणि CPचे इव्हेंट्स पण होता, कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग. अजून असेल कल्चरल इव्हेंट. हा, कल्चरल इव्हेंट असतो आमचा फेस्ट ऑक्युलस, ते पण होतं. आणि हा, भरपूर सारे होतं. येस, ओके. आणि त्यानंतर ना मग आपण की आता ओव्हरऑल तू कॉलेजचं सांगितलं की कॅम्पस कसं आहे काय नाही. आता म्हणजे राहण्याची सोय किंवा खाण्याचं मेस असेल किंवा कॉलेजचं हॉस्टेल असेल, ते कसं म्हणजे आपल्याला बाहेर बघावं लागेल की कॉलेजचं हॉस्टेल आणि मेस सुद्धा अवेलेबल आहे? कॉलेजचं हॉस्टेल अवेलेबल नाही आहे. SPCचे जे स्टुडंट्स आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांचा हॉस्टेलला आहे. आणि आय थिंक सो एका स्टुडंटला भरपूर स्पेशल परमिशन नंतर त्यांना हॉस्टेल अलोकेट झालं होतं. पण तो स्पेशली एबल्ड होता म्हणून त्याला अलोकेट झालं होतं. तो नॉर्मल लोकांना मोस्टली नाही होणार अलोकेट काय पण. आणि त्याला स्पेशल परमिशन, स्पेशली एबल्ड होता त्यामुळे मिळालं. बाकी तर तुम्हाला स्वतः इथं PG किंवा रूम्स पाहावं लागतील. मिळतात, भरपूर आहेत. आणि अबाउट जर रेंज सांगायला गेलं तुम्हाला, तर जेवढं शोधेल त्याच्या हिशोबाने असेल. अंधेरीच्या एरियामध्ये, इथं अंधेरी, अंबोली, अंबोली साईडला थोडेसे अफोर्डेबल मिळतात, तुम्ही तिथं पाहू शकता. आणि जेवायचं मेस, 2 मेस आहेत जसं मी सांगितलं. एक SP जैनची मेस आहे, एक SP CEची मेस आहे. आणि SP CEचं थोडंसं लांब पडेल तुम्हाला, थोडंसं एंडिंग साईडला आहे. SP जैनच्या जवळ आहे. तर तू ओव्हरऑल कॉलेजला काय रेटिंग करशील आउट ऑफ 10? म्हणजे तू अ, जसं अजून केलं होतं की हा कॉलेज असा असेल किंवा तिथलं कल्चरल असेल आणि तुला आल्यानंतर ना रियालिटी की वेगळीच वाटली, अरे नाही मी असं विचार केला होता बट या कॉलेजमध्ये असं नाही, असं काही तुला जाणवलं? अ, मला वाटलं होतं लोक मला जज करतील वगैरे, दॅट्स ऑल. पण नाही करत. यस, ओके. दे आर ओपन, टू बी ऑनेस्ट. ते मला एक वाटलं होतं की आय डोंट थिंक सो मी तर सर्व्हाइव्ह करू शकेल ऑर समथिंग लाईक. सर्व्हाइव्ह करू शकेल असं तर नाही, पण तसं वाटलं होतं काही वेळा. पण नाही, तसं काही नाही. लोक हेल्प करतात, भरपूर लोक हेल्प करतात. सिनियरला पण तुम्ही विचारा, आणि टीचर्स पण हेल्प करतात. येस, इफ यू आर ओपन, इफ यू आर विलिंग टू लर्न, होऊन जाईल. जर का तुला आता आम्ही एक चान्स दिला की समज तुला परत एकदा समज कॉलेजला चूज करायचं आहे, तर तू SPIT ला पुन्हा खरंच लाईक करशील की त्या कॉलेजमध्ये घ्यायचं, की त्याच्यापेक्षा पण तुला दुसरं कॉलेज बेटर वाटेल? का तर आता 3 वर्षामध्ये तुला खूप काही अनुभवायला भेटलं असेल, की मग तू तुझं डिसिजन जे घेतलंय ते बेस्ट डिसिजन आहे, की तुला कधी कधी रिग्रेट होतं की नाही मी SPIT ला नाही घेतलं पाहिजे असं काही? डेफिनेटली IIT बॉम्बे जर मिळत असेल तर तिथं जाईल मी. येस, येस. ते मिळत असेल, आय डोंट थिंक सो कोणी येईल. पण जेवढे पर्सेंटेज मला होते त्याच्या हिशोबाने जर चेक करायला गेलं, डेफिनेटली आय डोंट हॅव एनी इश्यूज विथ SPIT. डेफिनेटली थोडं अकॅडमिक्स असेल, थोडं स्ट्रिक्ट असेल. पण असेल, ते प्रत्येक कॉलेजचं आहे. असं काही येस, नाही आहे येस. की एकाचं असेल एकाचं नसेल. प्रत्येक कॉलेजचे काही निगेटिव्ह, काहीचे प्रोज कॉन्स असतात. तुम्हाला जे मॅनेजेबल आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही पाहणार ऑब्विसली. आणि माझ्या हिशोबाने दॅट इज गुड एनफ. जेवढे मला पर्सेंटेज होते त्याच्या हिशोबाने आय थिंक सो आय विल प्रिफर दिस अगेन. आणि कॉलेजची फीज वगैरे काय असेल अंदाज, की कोणत्या रेंज मध्ये ओव्हरऑल 4 वर्षाचा खर्च असेल? तुम्ही फीज वगैरे पाहू शकता ऑन द वेबसाईट, ते असेल मेन्शन. कॅटेगरी वाईज डिपेंड करतं, आणि ते पण ह्यावरती डिपेंड करतं एअरटेल पेचं कमी इन्कम आहे की जास्त आहे वगैरे. येस, येस. टू बी ऑनेस्ट मला हे एक मला शॉकिंग वाटलं होतं. काय की TFWचा जो कोटा होता ते जनरल पेक्षा कमी होता. जे युजली नसतं. अ, होता, ऍक्च्युली होता. आणि नेक्स्ट वन, फीज अराउंड 2 lakhs आहे जनरलसाठी. आणि TFW साठी 25,000 वगैरे आहे. हे कॅप राऊंडचं बोलतोय मी. ILS राऊंडचं जे पण आहे तुम्ही ते आय डोंट नो अबाउट. तू कोर आणि टेकला कसं तुमच्या कॅम्पसमध्ये कम्पेअर करशील? म्हणजे की कोरला आता आपण खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये बघतो की कोरला प्लेसमेंट नाही किंवा कोरला खाली बघितलं जातं. टेक म्हणजे चांगलं आहे, टेकमध्ये फ्युचर आहे असं म्हटलं जातं. तर तुला काय सांगायचं कोर ॲज कसं वाटतं? इन काय बोलू शकता तुम्ही? म्हणजे आय मेकॅनिकल मीन असेल, सिव्हिल आमच्यामध्ये असेल. तर नाहीच आहे ब्रांचेस तसेच. नाही, बट तू एक मुलांना काय सांगशील की जर का दोन्हीला कम्पेअर करायचंय तर? अ, जर मी पाहिलं असेल तर माझ्या बाजूला तर SPCE कॉलेज आहे. ओके. आहेत कोर, आणि कोर त्यांच्या
आमच्या हिशोबाने सांगतो बेटर, मी माझं जे नॉलेज आहे त्याच्या हिशोबानेच येस, बोलू येस. शकेल. कोर म्हणजे आम्ही कन्सिडर करतो इथे EXTC आणि बाकी जे आहेत कॉम्स आणि CSE. हे दोन वेगवेगळे ब्रांचेस आहेत SPIT मध्ये, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॉम्स आणि CSE कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. डिफरन्स इज ऑलमोस्ट नथिंग. टू बी ऑनेस्ट, मी 5th सेमेस्टर पर्यंत कुठला सब्जेक्ट डिफरन्स पण नव्हता आमच्या सिलेबसमध्ये. एक सब्जेक्ट हा सेमेस्टर पासून आमचं डिफरंट आहे, बाकी तर ऑलमोस्ट सेम आहे. आणि फॉर प्लेसमेंट, एलिजिबिलिटी, ऑल दॅट थिंग्स, काही ॲज सच डिफरन्स तर कंपनीज नाही करत. आणि EXTC साठी काही कंपनीज अलाव करतात, काही कंपनी नाही करत. मोस्ट ऑफ दी कंपनी अलाव करून देतात EXTC वाला पण. आणि इथं कोर ॲज इन थोडेसे कंपनीज कमी येतात, थोडेसे आय मीन कंपनी कमीच येतात आय गेस. अँड थोडेसेच आहेत कमी कंपनीज फॉर EXTC कोर जॉब. बाकी लोक इथं टेक अँड नॉन टेक असं डिफार करतात ॲज कम्पेअर टू कोर वाले जॉब्स. टेक मध्ये जे SD रोलसाठी वगैरे, आणि नॉन टेक डेटा अनालिस्ट अँड असे टाईपचे रोल्स मध्ये असं डिफर करतात युजली दॅन टेक आणि कोर मध्ये. आता खूप साऱ्या कंपनीचं क्रायटेरिया असतं की तुम्हाला 10th ला 60 पाहिजे, 12th ला 60 पाहिजे, किंवा मग अशा असेल. आता कंपनीमध्ये होतं तर आता एखाद्या मुलांना जर का कमी आहेत, समजा की आपण बघूयात की 60 आहेत की किंवा 17 मार्क्स आहेत, तर मग असं होतं का की प्रत्येक कंपनीसाठी सेम क्रायटेरिया किंवा तुमच्या इकडे सेम रूल आहे TPO ला, की कंपनी टू कंपनी ते व्हॅरी करतं? कंपनी टू कंपनी व्हॅरी करेल, आणि लाईक व्हेरी लेस डिफरन्स असेल. फॉर एक्झाम्पल 80 असेल आणि तुम्हाला 79, 78 ऑर समथिंग आहे, तर मे बी तुम्ही काही वेळा बोलू शकाल, काही वेळा बोलून TPOला बोलून तुम्ही काही वेळा ऍडजस्ट करू शकाल, जर कंपनी अलाव केली आहे वगैरे तर. येस. एखाद पर्सेंटेजचं काहीतरी असेल तर. टू बी ऑनेस्ट, मोस्ट ऑफ द कंपनी आय डोंट थिंक सो जास्त क्रायटेरिया असेल. 75 वॉज द 75, 70 असा. 80 बेअरली कुठल्या कंपनीचं आहे, JPMCचं सोडून आय डोंट थिंक सो कोणाचं 80% कट ऑफ आहे. रिगार्डलेस ऑफ हे काय म्हणते 10th आणि 12th पर्सेंटेज. मोस्टली CGPA वरती जास्त क्रायटेरिया येऊन जातो. 10th आणि 12th चे युजली असतात लोकांचे. CGPAचा काही वेळा क्रायटेरियामध्ये ते आय मीन एलिजिबल होण्यासाठी नाही राहत. अच्छा, अच्छा. आणि आता ते जे आता म्हणजे जी बॅच ऍडमिशन घेणार आहे आपली 2026 ची, MHD CT वरून असेल, JEE वरून असेल, त्या मुलांना तू काय सांगशील की ओव्हरऑल कॉलेज बद्दल, किंवा तुला काही मुलांना सांगायचं आहे की आताच्या जनरेशनला त्याची नीड आहे बट ती गोष्ट नाहीये, किंवा ओव्हरऑल कॉलेजमध्ये एखादी गोष्ट की ही गोष्टची गरज आहे बट आजकालच्या मुलांमध्ये नाहीये, किंवा काही विशेष तुला द्यायचे आहेत? अ, असं मला एज फील नको करू. आय एम नॉट दॅट मच सिनियर की मी त्यांना आजकालची जनरेशन वगैरे आणि माझी जनरेशन असं डिफर करेल. ओके. मी पण त्याच जनरेशनचा पार्ट आहे डेफिनेटली. ओके. एनिथिंग असं मला रिकमेंड करायचं असेल काही नाही. असं काही स्पेशली आय डोंट थिंक काही पाहिजे तुम्हाला. जस्ट एक पॉझिटिव्ह माइंडसेट, विलिंग टू लर्न, घेऊन तुम्ही येऊ शकाल, आणि दॅट्स ऑल. हॅव एनी स्पेशल मेसेज. जस्ट एक पॉझिटिव्ह माइंडसेट असायला पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला ओपनली पहा, लर्न करा, विचारा का काय कुठं तुम्हाला जर इश्यू होत असेल तर सिनियरला विचारा, हेल्प मागा. हेल्प मागायला काही हेजिटेट नका करू. Yes. अजून काही तुला तुमच्या कॉलेज बद्दल काही सांगायचंय किंवा काही मेसेज? एक गोष्ट अशी आहे की भरपूर काही डोमेन्स दिसतील तुम्हाला, आणि भरपूर काही आहेत. असं तुम्हाला कॉलेज लाईक मी असं बोलू शकेल की कॉलेज तुम्हाला ओपन करून देईल भरपूर सगळे पाथ्स. त्यामध्ये जाणं तुम्हालाच असेल डेफिनेटली. तुम्हाला जे वाटतं त्या पाथमध्ये जावा आणि गो हेड विथ दॅट पार्ट. आय मीन तुम्हाला फॉर एक्झाम्पल स्टार्टअप वगैरे काहीतरी करायचं असेल तर त्याच्यासाठी पण आहेत. SPTBI म्हणून आमचं सेल आहे, त्यामध्ये तुम्हाला फंडिंग मिळू शकेल. तर तुम्हाला हायर स्टडीजला जायचं तर हायर स्टडीजचे म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला काही रिसर्च करायचं तर जे प्रोफेसर आहेत त्यांच्या अंडर करू शकता. तुम्हाला प्लेसमेंटसाठी करायचं तर ते प्लेसमेंटचे म्हणजे सिनियर्स वगैरे विचारू शकता. नॉट जस्ट एक लिमिटेड आणि आहे, तुमच्यासाठी भरपूर पाथ्स ओपन आहेत. सगळे एक्सप्लोर करा. मतलब एक्सप्लोरच नको करत बसा. सेकंड अँड थर्ड इयर पर्यंत, फिक्स करा काय तुम्हाला करायचं. फर्स्ट इयर पूर्ण एक्सप्लोर तुम्ही करू शकता, आणि जे तुम्हाला चांगलं वाटेल, जे तुमचं एम असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत.
तर थँक यू शिवशरण, तू नाही का तुमच्या कॉलेजचं जे काही रिव्ह्यू सांगितले किंवा जी रियालिटी आहे किंवा जे पण ॲडव्हान्टेज असेल, डिसएडव्हान्टेज असेल किंवा ओव्हरऑल जे पण कॉलेजचं तू रिव्ह्यू सांगितलं की कॉलेज कसं आहे, कॅम्पस कसं आहे, प्लेसमेंट कसं आहे, फॅकल्टी कशी आहे, ओव्हरऑल फ्युचर किंवा मग प्लेसमेंट, कोणत्या कंपनी व्हिजिट करता, किती पॅकेज आणि काय. हे तू ऑनेस्टली नाही का तुमच्या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू दिला. त्यासाठी मी मॅच्युअर इंजिनिअरिंग चॅनल कडून आपल्या टीम कडून नाही का खरंच तुला थँक्यू बोलतो की तुझा टाइम काढून तू आजची जी येणारी पण जनरेशन आहे एमएसडी सीईटीची जी पण बॅच आहे त्यांना बऱ्याच वेळेस असं होतं की कॉलेज घ्यायचं असतं पण त्या कॉलेजमध्ये काय रियालिटी आहे की त्या कॉलेजमध्ये काय चालू आहे किंवा त्या कॉलेजमध्ये घेण्यासाठी काय प्रोसेस लागते किंवा काय गोष्टीची गरज असते ते माहित नसतं. त्यासाठी आपण नाही का आपल्या चॅनल थ्रू नाही का प्रत्येक कॉलेजमधील मुलांचा नाही का रिव्ह्यू घेऊन त्या कॉलेजमध्ये एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे ते नाही का आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि एसपीआयटी मधून नाही का तू मुलांना गाईड केलंय की कसं कॉलेज आहे आणि काय आहे. जर काही हेल्प लागली मुलांना तर नक्कीच त्यांना तू हेल्प करशील आणि परत एकदा नाही का मॅच्युअर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल कडून तुला थँक्यू. ओके, थँक्यू सो मच.